नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील वीरवनिता विश्पला हा जो गद्यपाठ आहे त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. आधी त्याची जी प्रस्तावना आपल्याला दिलेली आहे ती प्रस्तावना आपण समजून घेऊया. ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणी च एषा कथा स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयती. ऋग्वेदामध्ये आलेली ही रोमांचकारी, अद्भुत आणि रोमांचकारी जी कथा आहे ती स्त्रीचं जे सामर्थ्य आहे, स्त्रीची जी शक्ती आहे ती प्रगट करते. शस्त्रक्रियाविशारदौ अश्विनी कुमारौ प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारौ स्तः. शल्य क्रियाविशारद जे होते, ज्याला आज आपण सर्जरी करणं म्हणतो, त्याच्यामध्ये जे हुशार असतात त्यांना अश्विनी कुमार, पूर्वी अश्विनी कुमार हे त्या शल्य चिकित्सेमध्ये, शल्यक्रियेमध्ये, आज ज्याला आपण सर्जरी म्हणतो, त्याच्यामध्ये अतिशय निष्णात होते. आणि प्रगत जे वैद्यकीय ज्ञान आहे, जे मेडिकल मधलं जे सायन्स आहे ते त्यांना माहिती होतं. विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते. आणि हे विश्पलाचं जे चरित्र आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खरोखर प्रेरणादायक आहे. आता या पाठाची आधी थोडी आपण रूपरेषा बघूया. खेलराज नावाचा एक राजा असतो आणि विश्पला नावाची त्याची पत्नी असते. आणि एकदा त्या खेलराजावरती अचानक शत्रू हल्ला करतो. युद्धाला सुरुवात होते. त्यावेळेला विश्पला सुद्धा युद्ध करण्यासाठी रणांगणावर पोचते. शत्रूला अगदी ती जेरीला आणते. शत्रू तिचा एक पाय कापून टाकतात. त्यांना वाटतं आता ही काही युद्धाला येणार नाही. पण ती अश्विनी कुमारांचं ध्यान करते, त्यांना प्रसन्न करून घेते आणि त्यांच्याकडनं कृत्रिम पाय, लोखंडाचा पाय बसवून घेते आणि परत युद्धामध्ये ती लढाई करायला जाते. भरपूर पराक्रम करते आणि खेलराज जो आहे तो या युद्धामध्ये जिंकतो. म्हणजे आपल्या पतीला युद्ध जिंकून देण्यासाठी विश्पला खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. आपल्या इतिहासामधनं आपल्याला ह्या दोन गोष्टी या पाठातनं शिकवल्या आहेत, की आपल्याकडे सुद्धा खूप हजार वर्षांपूर्वीपासनं सर्जरी अस्तित्वात होती आणि स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने युद्धात सहभागी होण्याची संधी मिळायची. हा खरा आपला इतिहास आहे किंवा ही खरी आपली संस्कृती आहे, जी हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा झालेला आहे. परंतु मध्यंतरी गेल्या 1200 वर्षामध्ये परकीय आक्रमणं झाली. त्यामुळे आपलं बरचसं साहित्य, बराचसा इतिहास हा नष्ट झाला आणि परकीय आक्रमक आपल्या स्त्रियांना पळवून द्यायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे. म्हणून मग स्त्रीला शेवटी घरापर्यंतच मर्यादित राहावं लागलं. नाहीतर स्त्रीसुद्धा ऋग्वेदाच्या काळात, त्याच्या आधीच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायची, शिकायची. तर आपल्याला या दोन गोष्टी या पाठामधनं सांगितलेल्या आहेत, की ती विश्पला कशी शूर होती आणि त्या अश्विनी कुमारांनी सर्जरी करून तिला कृत्रिम पाय कसा मिळवून दिला. चला, आता आपण भाषांतराला सुरुवात करूया. खेलराजः नाम कश्चित नृपः. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्पला तस्य पत्नी. विश्पला त्याची पत्नी. सा यथा महाविदुषी आसीत. ती ज्याप्रमाणे महाविदुषी म्हणजे विद्वान होती. तथैव रणकुशला अपि आसीत. त्याचप्रमाणे ती रणकुशल सुद्धा होती. रणकुशल म्हणजे रणांगणावर जाऊन पराक्रम गाजवणारी सुद्धा होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च
आसीत. खेलराज सुद्धा अतिशय शूर आणि पराक्रमी होता. सह विष्पलयासह सुखेन जीवती स्म. तो विष्पला आपल्या पत्नीबरोबर सुखाने जीवन जगत होता. अथ कदाचित शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. अचानक एकदा शत्रूंनी खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ही जी सगळी लाल अक्षरातली रूपं पूर्ण पाठामध्ये जी दिसणार आहेत ती आहेत धातुसाधित विशेषणाची. हा एक स्वतंत्र व्याकरणाचा भाग आहे, तो आपण नंतर घेणार आहोत. महत युद्धम आरब्धम. महत म्हणजे मोठं, मोठं युद्ध सुरू झालं. सेनायाः नायकः खेलराजः. सेनेचा नायक कोण? खेलराज. रणरंगम प्रविष्टवान. त्या सेनेचा जो नायक आहे, सेनापती आहे खेलराज, तो रणांगणावर आला. विष्पला अपि रणरंगम प्रविष्टवती. विष्पला त्याची पत्नी ती सुद्धा रणांगणावरती आली. ती काही युद्ध बघायला आली नव्हती बरं का विद्यार्थी मित्रांनो, स्वतः युद्धामध्ये भाग घ्यायला आली होती. भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इव. भूमीवरती जणू काही चामुंडेश्वरी देवीच अवतीर्ण झाली आहे, प्रगट झाली आहे. अशा प्रकारे सा शत्रूणां संहारम कृतवती. ती शत्रूंचा संहार करू लागली, शत्रूंना ठार मारू लागली. तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा. तिचा हा पराक्रम आणि शौर्य पाहून शत्रवः अपि चकिताः अभवन्. शत्रू सैन्य सुद्धा चकित झाले. का चकित झाले? अरे, ही एक स्त्री आहे, पण तिने आपल्याला सगळ्यांना हैराण करून सोडलं आहे, आपल्या सैनिकांना, म्हणून ते सुद्धा चकित झाले. पुढे काय होतंय बघूया. एषा रणरंगात यावत न निवार्यते. निवार्यते म्हणजे घालवून देणे. आता शत्रू सैनिक विचार करतो, हिला रणांगणातून जोपर्यंत आपण घालवून देत नाही तावत तोपर्यंत जयः सर्वथा न प्राप्यते. आपल्याला खरोखर विजय मिळणार नाही. इति चिंतयित्वा. असा विचार करून त्वांतव्य आलंय बघा. शत्रू सैनिकाः युगपत आक्रम्य ताम अवरुद्धवन्तः. असा विचार करून शत्रू सैनिक युगासारखं आक्रमण करून तिच्यामध्ये तिला त्यांनी अडथळा आणला. शत्रू सैनिकांनी एकदम एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करून तिला अडथळा आणला, म्हणजेच तिला अडवलं. शत्रू सैनिकाः ते असंख्याः आसन. शत्रू सैनिक तर अगणित होते, भरपूर होते. विष्पला तू एकाकिनी. पण विष्पला मात्र एकटी होती. तथापि तरी सुद्धा. तस्याः मनसी. तरी सुद्धा तिच्या मनामध्ये न भीतिलेशः अपि आसीत. एक क्षणभर देखील भीती उमटली नाही. तिच्या मनामध्ये कणभर देखील भीती निर्माण झाली नाही. प्रत्युत द्विगुणितेन. उलट दुप्पट उत्साहाने. द्विगुणितेन उत्साहेन म्हणजे उलट दुप्पट उत्साहाने युद्धम कृतवती. युद्ध करायला तिने सुरुवात केली. युद्ध समये. युद्धाच्या वेळी शत्रू सैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. युद्धाच्या वेळी शत्रू सैन्याने तिचा एक पाय कापून टाकला. त्या चित्रात दिसतंय बघा स्लाइडवरच्या. अनंतरम इतःपरम एतस्याः कारणात पीडा न भविष्यति. अनंतरम ह्यापुढे, इतःपरम म्हणजे हिच्यामुळे कोणतीही पीडा आपल्याला भविष्यामध्ये होणार नाही. यापुढे हिच्या कारणाने आपल्याला पीडा, त्रास होणार नाही. इति निर्णयम कृत्वा.
असा निर्णय करून, असा विचार करून ते शिबिरम प्रतिगतवंतः, ते आपल्या शिबिरात गेले. शत्रू सैनिक म्हणजे त्या दिवसाचं युद्ध संपलेलं आहे. पुढे बघा, यद्यपि विश्पलायाः पादः भग्नः, जरी विश्पलेचा एक पाय कापला गेला आहे, तथापि तरी सुद्धा सा हतोत्साहा न जाता, ती हतोत्साह झाली नाही. हतोत्साह म्हणजे काय, निराश झाली नाही. तुम्ही आम्ही असतो तर काय, थोडंसं लागलं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं जातं. पण हिचा एक पाय कापला गेलाय तरी सुद्धा ती निराश झाली नाहीये. उलट काय विचार करते बघा, चैतन्य मूर्ती ही सा वीरांगना, चैतन्याची जणू मूर्तीच असलेली ती वीरांगना एव आसीत, ती वीरांगनाच होती. आणि ती विचार करते, श्वः, श्वः म्हणजे उद्या, मया युद्धम करणीयम एव, उद्या मला युद्ध करायलाच हवे. इति निश्चित्य, लबंताव्यय, असा निश्चय करून सा पादम पुनः प्राप्तुम ऐच्छत, ती आपला पाय परत मिळवू इच्छिते. पुढे बघा काय होतं, अतः सा निश्चलतया उपविश्य, उपविश्य लबंताव्यय आलंय बघा, बसून, म्हणून काहीही हालचाल न करता स्तब्ध बसून, निश्चलतया म्हणजे स्तब्ध बसून काय केलेलं आहे, अश्विनी कुमारयोः ध्यानम कृतवती, तिने अश्विनी कुमारांचे ध्यान केले. तस्याहा, तस्याहा म्हणजे तिच्या, काय, तस्याहा भक्तेः कारणात, तिच्या भक्तीमुळे, अश्विनी कुमारौ, अश्विनी कुमारांनी, लोहयुक्तम पादम, लोखंडाचा पाय, कृत्रिम पाय, योजयित्वा, योजून म्हणजे तिला बसवून, ताम यथापूर्वम कृतवंतौ, तिला पूर्वीप्रमाणेच अव्यंग केलं, म्हणजे पूर्वीप्रमाणेच तिला चालता येईल असं बनवलं. तिच्या भक्तीमुळे अश्विनी कुमारांनी लोखंडी पाय जोडून तिला पूर्वीप्रमाणे बनवलं. एतस्मात् विश्पला यथापूर्वम चलितुम युद्धम कर्तुम च समर्था जाता. आता बघा, अशा प्रकारे विश्पला यथापूर्वम म्हणजे पूर्वीसारखंच, चलितुम चालू शकत होती, युद्धम कर्तुम युद्ध करू शकत होती, च समर्था जाता त्यासाठी ती आता समर्थ झाली. बघा पुढे काय होतंय, अनंतर दिने, दुसऱ्या दिवशी, प्रातः सकाळी, सा महता उत्साहेन, ती मोठ्या उत्साहाने, रणरंगम आगतवती, रणांगणावर आली. रणरंगे ताम दृष्ट्वा, रणांगणावर आता तिला पाहूनच, दृष्ट्वा एव पाहूनच, शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च, शत्रुसैनिक चकितही झाले आणि घाबरले सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, आता केवळ ते चकित झालेले नाहीत, ते आता घाबरले, बापरे ही आता आली की परत युद्ध करायला. तस्याः दर्शन मात्रेण एव, तिच्या केवळ दर्शनानेच, तेषां धैर्यं नष्टं जातम, त्यांच्यातलं उरलं सुरलं धैर्य नष्ट झालं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही महत्वाच्या प्रसंगी तुमच्याकडचं धैर्य, तुमच्याकडची इच्छाशक्ती ही महत्वाची असते. आणि आता यांचं धैर्य आणि यांची इच्छाशक्तीच तिला बघून नष्ट झाली. सा यदा आयुध प्रहारम आरब्धवती, ती जेव्हा आयुधांनी प्रहार करायला लागली, तदा ते सर्वथा हतोत्साहाः जाताः, तेव्हा ते सर्वथा सर्व प्रकारे निराश बनले. विश्पला शत्रून् कदलीवृक्षान् इव लीलया कर्तितवती, विश्पला विश्पलेने केळीची झाडं कापावीत इतक्या सहजतेने शत्रूंना कापून काढलं. सहस्राधिकाः सैनिकाः तया संहृताः, किती सैनिक मारले तिने, हजाराहून अधिक सैनिक तिने ठार केले. त्याच्यामुळे काय घडलं बघा, एवं विश्पलायाः शौर्यस्य कारणतः,
अशा प्रकारे विष्पलाच्या शौर्यामुळे तस्मिन् युद्धे त्या युद्धात खेलराजस्य एव जयः अभवत. खेलराजाचाच विजय झाला. वीरवनिता विष्पला भर्त्रासह रणरंगम प्रविश्य. वीरवनिता विष्पला आपल्या पतीबरोबर रणांगणावर प्रवेश करून शौर्येण युद्धम कृतवती. अतिशय शौर्याने तिने युद्ध केले. पादकर्तनानंतरम अपि एक पाय कापलेला जाऊन सुद्धा अश्विनी कुमारयोः अनुग्रहेण अश्विनी कुमारांच्या अनुग्रहामुळे आशीर्वादामुळे पादः पुनः प्राप्तवती तिने स्वतःचा पाय परत मिळवला. शत्रून संहृतवती च आणि शत्रूंचा संहार केला. एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता. आणि म्हणून मग त्याने नंतर काय म्हटलं आहे, या तिच्या साहसामुळे वेदवाङ्मयामध्ये तिची अनेक प्रकारे प्रशंसा केली आहे, स्तुती केली आहे. विष्पलाया शौर्यम विष्पलेचे शौर्य तथाच त्याचप्रमाणे अश्विनी कुमारयोः शल्यक्रिया कौशलम स्मरंतु. त्याचप्रमाणे अश्विनी कुमारांचं जे शल्य क्रियेतलं कौशल्य आहे यांचं स्मरंतु यांचं स्मरण आपण ठेवावं. इति अस्मान उपदिशती इतिहासः. असं इतिहास आपल्याला सांगतो. विष्पलेचे शौर्य तसेच अश्विनी कुमारांचे शस्त्रक्रियेतील कौशल्य यांचे स्मरण आपण ठेवलं पाहिजे असे इतिहास सांगत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही एक छोटीशी कथा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. या कथेमधनं आपल्याला 2 गोष्टी जाणवल्यात, त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की विष्पला सुद्धा अतिशय पराक्रमाने रणांगणावरती जाऊन युद्ध तिने केलं. पाय कापला गेला तरी सुद्धा त्याची चिंता न करता तो पाय परत मिळवला. म्हणजेच तिचं साहस हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अश्विनी कुमारांनी त्या हजारो वर्षापूर्वी झालेली घटना आहे, त्यावेळी आपल्याकडे सर्जरी, ज्याला आपण शल्यक्रिया म्हणतो, ते अस्तित्वात होतं आणि अश्विनी कुमार त्याच्यामध्ये तरबेज होते. या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वीरवनिता विष्पला या पाठाचा अर्थ समजावून घेतलेला आहे. आपला हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलला आपण जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. भागाच्या शेवटी एक सूचना द्यायची म्हणजे तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय की आपण ऑनलाईन संस्कृतचे वर्ग क्लास सुद्धा घेतो. 8वी ते 10वीचे स्टेट बोर्डचे आणि CBSE, ICSEचे 5वी ते 10वीचे. ज्यांना कोणाला असा क्लास लावायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्यापैकी जे विद्यार्थी तुमच्या ओळखीचे 10वीत असतील, त्यांना जर का मराठी आणि संस्कृतचे पेपर सेट, बोर्डाच्या पद्धतीने काढलेले पेपर सेट हवे असतील, तर हा जो खाली माझा मेल ID दिलेला आहे, त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.